नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण थेट मुद्द्याला हात घालणार आहोत. आज आपण भारताचा प्रेस फ्रीडम इंडेक्स आणि ही जी वाढती डिजिटल सेन्सरशिप आहे ना, तिचं एक प्रॉपर घटनात्मक विश्लेषण करणार आहोत. विशेषतः पॉलिटी आणि गव्हर्नन्सचा अभ्यास करताना हा विषय समजून घेणं अगदी मस्ट आहे. चला तर मग सुरू करूया. आज आपण नेमकं काय काय कव्हर करणार आहोत हे थोडक्यात पाहूया. प्रेस फ्रीडम इंडेक्स, आयटी रूल्समधले बदल, कलम 69A, फॅक्ट चेक युनिट्स आणि या सगळ्याचा मूलभूत अधिकारांवर कसा परिणाम होतोय हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप पॉलिटी आणि प्रशासनाच्या अँगलने डिकोड करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण प्रेस फ्रीडम इंडेक्सवर नजर टाकूया. या आकडेवारीतून खऱ्या अर्थाने आपल्या लोकशाहीची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची एक प्रकारची कॉन्स्टिट्यूशनल स्ट्रेस टेस्टच होणार आहे. आता हा आकडा पहा, 157. ताजा वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये 180 देशांच्या यादीत भारताची क्रमवारी घसरून थेट 157 वर आलीय. म्हणजे विचार करा, हा एकच आकडा सध्याच्या प्रशासकीय स्थितीबद्दल कितीतरी गोष्टी स्पष्ट करतो. आणि ही प्रादेशिक तुलना पाहिली की परिस्थिती अजूनच स्पष्ट होते. या रिपोर्टनुसार भारताची रँकिंग आपल्या शेजारच्या देशांपेक्षाही खाली गेलीय. नेपाळ आणि भूतान तर आहेतच, पण विशेष म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेशची रँकिंग सुद्धा भारताच्या वर असल्याचं या माहितीत स्पष्टपणे नमूद केलंय. आणि या घसरणीमागचं एक मोठं कारण इथं अगदी स्पष्ट दिसतंय. ते म्हणजे सरकारी ब्लॉकिंग ऑर्डर्समधली ही प्रचंड वाढ. 2023 मध्ये हा आकडा 6,000 होता, तो 2025 पर्यंत थेट 24,000वर पोहोचलाय. म्हणजे फक्त 3 वर्षात तब्बल 4 पट वाढ. हे सरकारच्या वाढत्या प्रशासकीय हस्तक्षेपाचं अगदी स्पष्ट चित्र उभं करतं. बरं, प्लॅटफॉर्मनिहाय बघायचं झालं तर या अहवालानुसार यातील तब्बल 60% अधिक ऑर्डर्स एकट्या एक्स म्हणजे पूर्वीच्या ट्विटरवर आल्या आहेत. त्यानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा वाटा 25% आहे आणि यूट्यूबवर 5% कारवाई झालीय. आता या वाढत्या सेन्सरशिपच्या मुळाशी जाऊया. आयटी कायद्यांमध्ये जे वैधानिक बदल झाले आहेत ते या सगळ्याला कसे कारणीभूत आहेत ते आपण दुसऱ्या भागात पाहूया. आता इथे एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जुने आणि नवे आयटी नियम यातील तफावत. पूर्वी कसं होतं, सरकारचा सल्ला हा केवळ मार्गदर्शक स्वरूपाचा असायचा आणि प्लॅटफॉर्म्सकडे कार्यवाही करण्यासाठी 36 तासांचा वेळ असायचा. पण आता नव्या बदलांनुसार ही मुदत चक्क 3 तासांवर आणली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आदेश पाळणं आता पूर्णपणे बंधनकारक करण्यात आलंय. आता परीक्षेच्या अँगलने हा सेफ हार्बर किंवा आयटी कायद्याचा कलम 79 हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. मुळात सेफ हार्बर म्हणजे युजर्सच्या कंटेंटवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना मिळणारं कायदेशीर संरक्षण. पण स्रोताचा दावा असा आहे की जर प्लॅटफॉर्म्सनी सरकारी आदेश पाळले नाहीत तर हे संरक्षण गमावण्याची भीती असते. आणि साहजिकच याच कारणामुळे हे प्लॅटफॉर्म्स स्वतःहूनच मोठ्या प्रमाणावर सेन्सरशिप करू लागलेत. चला आता तिसऱ्या भागाकडे वळूया. कलम 69A आणि न्यायालयीन उदाहरणे. सरकारी कारवाई आणि न्यायव्यवस्थेचे निर्णय यात जो कायदेशीर संघर्ष उभा राहिलाय तो पाहणं खरंच रंजक आहे. कलम 69A ही आयटी कायद्यातली 30 तरतूद आहे जी सरकारला माहिती ब्लॉक करण्याचा अधिकार देते. तसं पाहिलं तर यासाठी लेखी आदेश देण्याची एक खूप कडक कायदेशीर प्रक्रिया आहे. पण येथे श्रोत्याने गंभीर दावा केलाय. त्यांच्या मते सरकार यातील इमर्जन्सी क्लॉजचा सर्रास वापर करतंय. जिथे 48 तासांच्या आत समितीची मंजुरी घेणं बंधनकारक असतं तिथे प्रत्यक्षात त्याचं पालन होत नसल्याचं या अहवालात म्हटलंय. हा सगळा घटनाक्रम बघितला की चित्र अजून क्लिअर होतं. 2015च्या ऐतिहासिक श्रेया सिंगल निकालापासून सुरू झालेला हा प्रवास, मग 2021 मध्ये आयटी नियमांत झालेले 7 बदल, 2023चा डीपीडीपी कायदा आणि 2024 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने फॅक्ट चेक युनिट बेकायदेशीर ठरवणं, हे सगळं काय दर्शवतं? तर सरकारचे नियम आणि न्यायालयाचं पुनरावलोकन यामधला एक सलग चालत आलेला संघर्ष. आणि याच साखळीत ऑक्टोबर 2024ची भर. गृह मंत्रालयाचं सहयोग पोर्टल. आता ई-गव्हर्नन्स आणि सायबर गुन्हेगारी रोखणं हा जरी यामागचा उद्देश असला तरी प्रशासकीय पारदर्शकतेच्या बाबतीत श्रोतेने यावर जोरदार टीका केलीय. त्यांचं म्हणणं असंय की हे पोर्टल म्हणजे कोणतंही स्पष्टीकरण न देता आणि प्रशासकीय उत्तरदायित्व न ठेवता टेकडाऊन ऑर्डर्स जारी करणारं एक अपारदर्शक साधन बनलंय. आता आपण वळूया चौथ्या मुद्द्याकडे, फॅक्ट चेक युनिट्स आणि डीपीडीपी कायदा. संसदेच्या कायदेनिर्मिती प्रक्रियेला कसं वळसा घालून बाजूला ठेवलं जातंय या स्रोताच्या दाव्यावर हा भाग प्रकाश टाकतो.
फॅक्ट चेक युनिट म्हणजेच FCO, फेक न्यूज ओळखण्यासाठी आलेली ही सरकारी यंत्रणा, जी 2024 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने असंवैधानिक ठरवली होती. पण स्रोताने दिलेल्या माहितीनुसार आता हेच युनिट नव्या नियमांचा आधार घेऊन मागच्या दाराने पुन्हा आणलं जातंय. तर या सगळ्या प्रवासातला सर्वात क्रुशियल पॉइंट म्हणजे 2023चा DPDP कायदा. स्रोताचा असा युक्तिवाद आहे की या कायद्यामुळे सरकारला संसदेतली चर्चा पूर्णपणे बायपास करून केवळ एका नोटिफिकेशनच्या आधारे नियम बदलण्याचे अमर्याद अधिकार मिळालेत आणि याचाच थेट परिणाम म्हणजे डिजिटल मीडियावरील सत्तेचं एकाधिकारशाहीत होणारं केंद्रीकरण. आता सर्वात शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा टप्पा, मूलभूत अधिकारांवरील परिणाम. आतापर्यंत आपण जे काही वैधानिक बदल पाहिले त्यांचा सर्वात मोठा फटका आपल्या संविधानातील मूलभूत अधिकारांना कसा बसतो ते पाहूया. आपण पाहू शकतो की इथं संविधानाच्या कलम 19(1) ने दिलेल्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या अपवादांमध्ये एक मोठा ताण निर्माण झालाय. फेक न्यूज आणि AI डीपफेक्स रोखण्याची सरकारची भूमिका एकीकडे आणि नागरिकांचं मुक्त अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दुसरीकडे, या दोन गोष्टींमध्ये सध्या प्रचंड तणाव असल्याचा हा स्रोत स्पष्ट करतो. आणि हाच तणाव एका विशिष्ट साखळीमुळे अजूनच वाढतो. कसं ते पहा. जेव्हा पूर्वसूचनेशिवाय एखादा कंटेंट काढला जातो किंवा अकाउंट्स थेट ब्लॉक होतात, तेव्हा साहजिकच क्रिएटर्सच्या मनात एक भीती बसते. आणि याच भीतीला कायद्याच्या भाषेत चिलिंग इफेक्ट म्हणतात. आजकाल स्वतंत्र डिजिटल न्यूज ब्रॉडकास्टर्सना अगदी पारंपरिक मीडियासारखेच कडक नियम लागू झालेत. परिणामी राजकीय चर्चा आपोआप दाबली जाते आणि एक प्रकारची सेल्फ सेन्सरशिप सुरू होते. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी स्रोताने एक अतिशय विचार करायला लावणारं वाक्य वापरलंय. ते म्हणतात, जर मुक्त अभिव्यक्ती एखाद्या सरकारसाठी धोका असेल तर ते सरकारच देशासाठी धोका आहे. हे विधान प्रशासन आणि नागरिकांचे घटनात्मक अधिकार यामधल्या बॅलन्सवर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं करतं. लोकशाहीत हा समतोल कसा राखायचा याचा आपण सर्वांनीच विचार करायला हवा. चला तर मग आजच्या या सविस्तर विश्लेषणात इथेच थांबूया.